नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण तांदूळ आणि मूग डाळ वापरून पीठ अजिबात फर्मेंट न करता स्पंज डोसा करणार आहोत। तर हा डोसा छान जाळीदार असा तयार होतो। आपण हे पीठ फर्मेंट नाही केले तरी याला खूप सुंदर अशी जाळी येते आणि छान मऊसूत असा हा डोसा तयार होतो। अगदी दिवसभर ठेवला तरी छान मऊ राहतो। यासोबत तुम्ही तुमच्या आवडीची कोणतीही चटणी करू शकता किंवा चहाबरोबर खाल्लात तरी खूप सुंदर लागतो। तर असा डोसा तुम्हीही नक्की ट्राय करून बघा। माझी रेसिपी जर आवडली तर माझ्या व्हिडिओला एक लाईक करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला हा डोसा कसा करायचा आहे ते आता बघूया। आता इथे डोसा करण्यासाठी मी 3 वाट्या रेशनचे तांदूळ घेतले। तुम्ही कोणताही तांदूळ घ्या, फक्त तो जुना घ्यायचा, ज्याचा भात चिकट होत नाही असा तांदूळ घ्यायचा। आता ज्या वाटीने तांदूळ मोजलेले त्याच वाटीने 1 वाटी पिवळी मुगाची डाळ घातली आहे आणि अर्धा वाटी पोहे घालायचे। आता हे आपण स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचं आहे। आता इथे डाळ तांदूळ मी 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेत। आता याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि मी हे रात्रभर असंच ठेवणार आहे कारण मला सकाळी करायचं आहे। तुम्ही जर मधल्या वेळेत करत असाल तर 5 ते 6 तास याला व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे। आता हे डाळ तांदूळ रात्रभर व्यवस्थित भिजलेत। आता काय करायचं, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात हे डाळ तांदूळ आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं अगदी वाटलं तर पाणी घालायचं, नाहीतर असंच वाटलं तरी चालेल। एकदम बारीक याला वाटून घ्यायचं आहे। आपण याच्यामध्ये पोहे घातल्यामुळे हे छान मऊ होतात, त्यामुळे पोहे नक्की घाला। आता हे मी बारीक एकदम वाटून घेते। आता इथे मी सगळे डाळ तांदूळ असे बारीक वाटून घेतलेत आणि पीठ बघा, आपलं इडली डोशाचं पीठ असतं त्याप्रमाणे हे पीठ आहे। मला वाटताना याच्यात पाण्याची गरजच लागली नाही। आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं। आता हे मी प्लेन ठेवलं आहे, तुम्हाला जर वाटतानाच याच्यामध्ये मिरची, आलं, लसूण घालायचं असेल तरी घालू शकता, पण मी आता याच्याबरोबर एक चटणी करणार आहे त्यामुळे मी याच्यात काही घातलं नाही आहे। आता हे एक 10 मिनिटं बाजूला ठेवून देऊया। आता हे पीठ आपण एक 10 मिनिटं बाजूला ठेवलं होतं। आता याच्यात एक पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि सोडा पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा। आणि आता आपण याचे लगेच डोसे करायला सुरुवात करूया। आता डोसा करण्यासाठी गॅसवर तवा ठेवला आहे, त्याच्यावर अगदी थोडंसं तेल घालायचं आणि एका टिश्यू पेपरने हे तेल आपल्याला पुसून घ्यायचं आहे। खूप तेल लावायचं नाही, अगदी थोडंसं तेल घालून टिश्यू पेपरने असं व्यवस्थित पुसायचं। तवा आता आपला व्यवस्थित गरम आहे। आता आपण जे पीठ तयार केलं आहे ते परत एकदा हलवून घ्यायचं आणि पळीने ते पीठ आपण तव्यावर घालायचं आहे। हे घातल्यावर याला खूप जास्त पसरायचं नाही आहे, अगदी हलक्या हाताने थोडंसं पसरून घ्यायचं। गॅस मीडियमच आहे। आता थोडी एक बाजू भाजू देऊया। आता बघा, तुम्हाला दिसत असेल याला खूप सुंदर अशी जाळी आली आहे, खूप छान झालं आहे। आता याला वरून तेल घालायचं थोडं आणि याला परतून घेऊया। हे तव्याला अजिबात चिकटत नाही, अगदी सहज निघतं। आता याच्यावरून देखील थोडं तेल घालूया आणि दुसरी बाजू देखील थोडी व्यवस्थित भाजून घेऊया। हे दुसऱ्या बाजूने देखील व्यवस्थित भाजलं आहे, बघा रंगही खूप छान आला आहे। आता हे काढून घेऊया। आता इथे आपला डोसा करून तयार आहे आणि त्यासोबत तुम्ही तुमच्या आवडीची कोणतीही चटणी करा। तर हा डोसा जवळून बघितला तर याला खूप छान जाळी आली आहे आणि अगदी मऊसूत झाला आहे, स्पंजी झाला आहे। तर असा डोसा तुम्हीही नक्की ट्राय करा। तेलाऐवजी तुम्ही बटर देखील लावू शकता। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।